शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा विरोधकांचा डाव आहे असा गंभीर दावा आमदार रोहित पवारांनी केलाय। कुटुंबात अंतर्गत वाद झाले तर पक्ष फुटेल असं त्यांना वाटतं, म्हणून ते आमच्यातील कथित मतभेदांबद्दल बोलत राहतात असंही रोहित पवारांनी म्हटलंय। इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। अजित पवार आणि माझ्यात कुठलेही मतभेद नाहीयेत। जिल्हा परिषद निवडणुकीत पहिलं तिकीट मला अजितदादांनी दिलं होतं याची आठवणही रोहित पवारांनी करून दिली आहे। रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अजितदादा आणि माझ्यात कुठलेही मतभेद नाहीत। मला झेडपी निवडणुकीचं पहिलं तिकीट दादांनी दिलं। मला आमदारकीचं तिकीटही अजितदादांनीच दिलं। माझं लग्न अजितदादांनी जमवलं। अजितदादा राज्यात काम करतात आणि मी माझ्या मतदारसंघात। पण विरोधकांना आमचं कुटुंब फोडायचंय। विरोधकांना वाटतं कुटुंबात अंतर्गत वाद झाले तर पक्ष फुटेल। शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्ष टार्गेट आहे। त्यांनी जशी सेना फोडली तशी राष्ट्रवादीही फोडायची आहे। रोहित पवार यांनी हा महत्वाचा गंभीर आरोप केलेला आहे। शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा विरोधकांचा डाव आहे असा गंभीर दावा आमदार रोहित पवार यांनी केल्यामुळे आता खरं तर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे। कुटुंबात अंतर्गत वाद झाले तर पक्ष फुटेल असं त्यांना वाटतं, म्हणून ते आमच्यातील कथित मतभेदांबद्दल बोलत राहतात असंही रोहित पवारांनी म्हटलंय। दरम्यान याच विषयावर बोलण्यासाठी सकाळच्या सहयोगी संपादिका मृणालिनी नानिवडेकर मॅडम सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत। मॅडम, आपण पाहतोय विरोधकांना एनसीपी फोडायची आहे, त्यांना पवार कुटुंबात अंतर्गत वाद निर्माण करायचे आहेत असं रोहित पवारांचं वक्तव्य आहे। तुम्ही याकडे कसं पाहता? हे तर आपण लक्षात घेऊ की राजकारणाच्या अनेक कौटुंबिक घराणी इथे आहेत, त्याच्यातलं पवार घराणं हे महाराष्ट्रात अतिशय महत्वाचं आहे। ठाकरे घराणं खालोखाल पवार घराणं आहे आणि या घराण्यात आजपर्यंत तुटेस्तोवर कुठेही संबंध सांडले गेलेले नाहीत। पहाटेच्या शपथविधीनंतर देखील अजितदादा परत आले आणि काका पुतण्या एका पक्षात आहेत, एकत्रितपणे ते पक्ष वाढवायचे प्रयत्न करतायत। भारतीय जनता पक्षाचं सर्वसाधारण जर आतापर्यंत आपण चालणं पाहिलं तर प्रत्येक पक्षामध्ये फूट निर्माण करून पक्ष वाढवायला त्यांची नान असते। एका बाजूनी पक्षाचं काम वाढवायचं, पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायचं, मोठे मोठे प्रकल्प घ्यायचे आणि त्याचबरोबर दुसऱ्या पक्षातनं जे कोणी येत असतील त्यांना आपलं म्हणायचं। त्यामुळे कदाचित रोहित पवारांना ही भीती वाटत असावी की आता आपल्यावर प्रयोग केला जाईल। अजितदादांच्या चौकशीचं प्रकरण पुन्हा सुरू झालेलं आहे। त्यात अजितदादांनी मगाशीच पत्रपरिषदेत सांगितलं की मी चौकशीला सामोरं जायला तयार आहे। पण भारतीय जनता पक्षाचा किंवा कोणत्याही पक्षाचा काहीही पवित्रा जरी असला तरी पक्ष एकत्र राहावा, घर एकत्र राहावं यासाठी त्या पक्षांनी प्रयत्न करायचे असतात। एकनाथ शिंदे फुटले याचा दोष भाजपवर जरी असेल तरी उद्धव ठाकरे त्यांना एकत्र का ठेवू शकले नाहीत याचा शिवसेनेने विचार करायचा असतो। त्यामुळे अशी विधानं करताना रोहित पवार जे तरुण आहेत, ज्यांच्याकडे फार अपेक्षेने पाहिलं जातं, त्यांनी आपला पक्ष एकत्र कसा राहील, त्या पक्षाकडनं लोकांच्या काय अपेक्षा आहेत, आज आपण एक लक्षात घेऊ की भाजपच्या खालोखाल महाराष्ट्रात जर कोणता पक्ष उत्तम कामगिरी करत असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। त्या पक्षाच्या वाटचालीत असे कोणतेही अडचण येणार नाही यासाठी काय करता येईल याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि भाजप किंवा त्याहूनही कोणती मोठी शक्ती आली तर आम्ही एकसंघ राहू अशी जाणीव कार्यकर्त्यांना दिली पाहिजे। निश्चितच खूप खूप धन्यवाद मॅडम या सविस्तर विश्लेषणासाठी। आणि याच विषयावर अधिक बोलण्यासाठी आमच्या मुंबईच्या ब्युरो चीफ रश्मी पुराणिक सध्या आपल्यासोबत आहेत। रश्मी, आपण पाहतोय शिवसेनेमध्ये काही दिवसांपूर्वी झालेली अभूतपूर्व बंडाळी, त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा विरोधकांचा डाव आहे असं आमदार रोहित पवार यांचा गंभीर दावा, काय सांगाल?
ज्या पद्धतीने खरं तर हा दावा केला आणि ज्या वेळी आलेला आहे, कारण एकीकडे उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांचा संघर्ष सुरू आहे, त्याच वेळेला कुठेतरी राष्ट्रवादीमधनं एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं रोहित पवार यांनी असा दावा केलेला आहे की शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचे कुठेतरी प्रयत्न जे आहेत विरोधकांचे सुरू आहेत आणि त्यातूनच आमच्या कुटुंबामध्ये जर वाद झाला तर त्यातनं पक्ष फुटू शकतो, अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती केली जाते, असा दावा जो आहे तो रोहित पवार यांनी केलेला आहे. त्यामुळे आपण बघतो की कुठेतरी हे दिशा निर्देशित ते करत आहेत की विरोधक म्हणजे विशेषतः भाजपाकडनं असे प्रयत्न सुरू आहेत का, कारण ज्या पद्धतीच्या चर्चा सुरू असतात की अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातले तणाव वाढले आहेत का, अशा पद्धतीचा हा प्रश्न होता आणि त्यावर रोहित पवार यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे. त्यामुळे नक्कीच याबाबत काय म्हणणं आहे, अगदी थोड्या वेळापूर्वी जेव्हा अजित पवार यांची प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा मात्र त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिलेलं आहे की मी रोहितला विचारतो रोहित याने हे विधान का केलेलं आहे आणि त्यांनी देखील म्हटलेलं आहे की राजकारणात प्रत्येक पक्ष जो आहे तो आपला पक्ष मोठा कसा होईल याकडे बघू शकतो, परंतु आतापर्यंत जर आपण बघितलं असेल जसं मृणाली मॅडम यांनी देखील सांगितलं होतं की आतापर्यंत पक्षामध्ये जेव्हा केव्हा एखादा नेता जर सोडून गेला असेल अशा पद्धतीची घटना झाल्या असते. निवडणुकीच्या तोंडावर 2019ला आपण बघितलं की या आधी पक्षातले नेते सोडून गेलेत परंतु पक्ष मात्र फुटला नव्हता. अगदी 2019ला अजित पवार जरी निघून गेले होते तरी ते पुन्हा आले होते. त्यामुळे टोकाचं पाऊल कधी कोणी उचललं नव्हतं. 2019ला कुटुंब कुठेतरी तुटलं का अशी चर्चा सुरू होती, परंतु अजित पवार जे आहेत ते मात्र परत आले होते. त्यामुळे आता स्वतः रोहित पवारच असं कुठेतरी म्हणत आहेत की कुटुंबामधले वाद वाढून पक्ष फोडण्याचं कुठेतरी कारवाई चालू आहे. त्यामुळे नक्कीच हा प्रश्न उपस्थित होतोय की शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्ष फुटणार का आणि पुन्हा एकदा ज्या पद्धतीने शिंदे यांना फोडलं होतं तसं राष्ट्रवादीमध्ये अजून कोणाला फोडून राष्ट्रवादी हा वेगळा करण्यात येईल का. स्वतः रोहित पवार यांच्याच दाव्यामुळे जे आहे एक खळबळ माजलेली आहे. रोहित पवार यांना असं वाटतंय का की कुटुंब फोडून अशा पद्धतीने वेगळा पक्ष तयार होईल, तेच याबाबत अधिक सांगू शकतील. परंतु शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फुटेल का, कारण गेल्या अनेक दिवसात जी एक चर्चा होती की पक्ष फुटू शकतात. निश्चितच रश्मी, खरं तर आता रोहित पवारांच्या विधानांना विविध चर्चांना देखील सुरुवात झालेली आहे. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान याच संदर्भात थोड्या वेळापूर्वी अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो टार्गेटवर आहे. शिवसेना जशी फोडली तसं राष्ट्रवादी पक्ष देखील फोडू शकतात आणि आमचे कुटुंब फोडलं तर राष्ट्रवादी फुटू शकतं, अशा पद्धतीचं विधान रोहित पवार यांनी केलं. रोहितला विचारतो काय बाबा त्या विधानामागचा अर्थ काय आहे विचारतो.